Good morning to all TYBS students. Today we will start with that is sixth semester with paper first, that is plant diversity 3. Okay, so again we have total 4 units, that is bryophytes, that is first unit. Second unit is the bryophytes and pteridophytes. Second unit is the pteridophytes. Third unit is the bryophytes and pteridophytes, mostly which is focused on the economic importance of bryo and pteridophytes. And fourth unit is the gymnosperm. Okay, so today we will start with the first unit, that is bryophyte. In bryophyte we will discuss more detail about the life cycle of mercantia. ओके, तर मर्कॅन्शिया हे एक ब्रायोफाईट आहे. तर त्याचं कम्प्लिटली आपल्याला काय बघायचं आहे, लाईफ सायकल बघायचं आहे. So in this life cycle we are going to discuss in detail about right from their morphological character, their anatomical, then their reproduction and their alternation of generations. Okay, this is the part of the life cycle. Okay, so first of all we will start with the classification. क्लासिफिकेशन मग ह्याच्यामध्ये जे डिव्हिजन आहे ब्रायोफायटा. ओके, क्लास हेपॅटिकॉप्सिडा. ओके, तर ह्याचं क्लास जे आहे ते हेपॅटिकॉप्सिडामध्ये येतो. ऑर्डर मर्कॅन्शियल्स. ओके, फॅमिली मर्कॅन्शिएसी अँड जीनस मर्कॅन्शिया. ओके, यू हॅव टू रिमेंबर ओनली दॅट इज हेपॅटिकॉप्सिडा, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं जे ऑर्डर आहे ते सगळं मर्कॅन्शियावरतीच आहे. ऑर्डर आपल्याला माहिती आहे, ऑर्डर ALES असा असतो. ओके, त्यामुळं मर्कॅन्शियाचं जीनस मर्कॅन्शियल्स आहे, फॅमिली मर्कॅन्शिएसी आणि जीनस मर्कॅन्शिया. ओके, सो डिव्हिजन ब्रायोफायटा आपल्याला माहिती आहे की ब्रायोफायटा डिव्हिजनमध्ये आहे. फक्त आपल्याला क्लास काय लक्षात ठेवायचं आहे, हेपॅटिकॉप्सिडा एवढंच लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी सिम्पल क्लासिफिकेशन ऑफ द मर्कॅन्शिया. ओके, नेक्स्ट पॉईंट दॅट इज दी ऑकरन्स. ओके, तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की ऑकरन्स ह्याचं ऑकरन्स कुठल्या हॅबिटॅटमध्ये ह्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, सो जीनस मर्कॅन्शिया इन्क्लूड अबाउट 65 स्पेसीज डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके, जवळपास 65 स्पेसीज ह्याचे जगामध्ये आढळतात. तर त्यामध्ये आउट ऑफ दॅट ओनली 11 स्पेसीज हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. ओके, जवळपास इंडियामध्ये 11 स्पेसीज या मर्कॅन्शियाचे आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो ऑल दी स्पेसीज आर टेरेस्ट्रियल, ग्रोईंग ऑन द मॉइस्ट सेडी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की लक्षात ठेवा की ब्रायोफाईट हे मोस्टली काय आहे, हे मॉइस्ट प्लेसेसमध्ये, त्यानंतर शेडी प्लेस जिथं आहे, जिथं सावली वगैरे पडतो तिथं असं प्लेसेस, डॅम्प सॉईल म्हणजे ज्या सॉईलमध्ये मॉइश्चर जास्त आहे, ओके, आर्द्रता जास्त आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, त्याला म्हणायचं डॅम्प सॉईल. मॉइस्ट रॉक, ओके, म्हणजे ज्या खडकावरती पाणी वगैरे पडत असेल किंवा पावसाळ्यामध्ये खडकावरनं असं डोंगरावरनं ते पाणी वगैरे पडत असतो कंटिन्युअसली, मग तिथं मॉइश्चर जास्त असतो. मग अशा मॉइश्चर जास्त असणाऱ्या ठिकाणी जे रॉक आहे त्या रॉक सरफेसवरती तुम्हाला हा मर्कॅन्शिया बघायला मिळतो. अँड बँक्स ऑफ द स्ट्रीम. ओके, म्हणजे जे स्ट्रीम आहे, नदीचा फ्लो वगैरे जे आहे, तर ते नदीच्या कडेला वगैरे तुम्हाला बघायला मिळतो, कारण तिथं ह्युमिडिटी जास्त असते, मॉइश्चर जास्त असतो. ठीक आहे, तर फक्त एक सिम्पल गोष्ट आहे की हे ब्रायोफाईटच्या रिप्रोडक्शनसाठी इट रिक्वायर्स वॉटर. ओके, त्याला रिप्रोडक्टिव्ह म्हणजे अँथ्रिडिओफोर्स जे आहेत ह्याच्यामध्ये, ओके, स्पर्मॅटोझॉइड जे आहेत त्यांच्या मुवमेंटसाठी वॉटर लागतो. म्हणून मोस्टली ह्याचे जे ऑकरन्स आहे ते जिथं ह्युमिडिटी, मॉइश्चर, ओके, किंवा जिथं पाणी जास्त आहे, ओके, तिथं हे तुम्हाला स्पेसिस बघायला मिळते. व्हेरी सिम्पल कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये. ओके, ते तुम्हाला ड्राय प्लेसेसमध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार नाही. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. ओके, सो कॉमन इंडियन स्पेसिस कुठले आहेत, तर मर्कॅन्शिया पॉलिमॉर्फा, मर्कॅन्शिया पामॅटा आहे, नेपालेन्सिस, मर्कॅन्शिया इंडिका अँड मर्कॅन्शिया सिमलॅना, हे काय आहेत, हे कॉमन स्पेसिस आपल्याकडे बघायला मिळतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी ऑकरन्स. ओके, तर सिम्पल आहे. टोटल आउट ऑफ 65 स्पेसिसपैकी 11 स्पेसिस जे आहेत ते इंडियामध्ये आहे आणि त्यांचा ऑकरन्स कुठं आहे, मोस्ट शेडी डॅम्प, ओके, प्लेसेसमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, त्यानंतर ना नेक्स्ट पार्ट इज दी गॅमेटोफायटिक जनरेशन्स. ओके, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे गॅमेटोफायटिक जनरेशन अँड सेकंड इज द स्पोरोफायटिक जनरेशन. तर गॅमेटोफायटिक जनरेशन कशाला म्हणायचं, गॅमेटोफायटिक जनरेशन म्हणजे ह्याच्यामध्ये जे गॅमेट बिअरिंग पार्ट आहे, ह्याच्यामध्ये मेल अँथ्रिडिओफोर आहे, ओके, आर्किगोनिओफोर्स, हे गॅमेट्स तयार होतात. ओके, त्याला गॅमेटोफोर म्हणायचं. आणि त्याच्यापासून त्यांच्यामध्ये काय होतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतो. त्याच्यामध्ये
आर्किगोनियामध्ये एग डेव्हलपमेंट होती आणि अँथ्रिडिओफोरमध्ये स्पर्मॅटोझॉइड्सची डेव्हलपमेंट होती. हे स्पर्मॅटोझॉइड्स आणि एग सेल्स यांचं काय होतं, युनियन होऊन झायगोट बनतो आणि झायगोट नंतरचं जे पुढची स्टेज आहे, ओके, त्याला म्हणायचं स्पोरोफायटिक स्टेज. म्हणजे त्या ठिकाणी ते जे झायगोटपासून पुढं जे स्पोर डेव्हलपमेंट होती त्या डेव्हलपमेंटला म्हणायचं स्पोरोफायटिक जनरेशन्स. गॅमेटोफायटिक जनरेशन्समध्ये गॅमेट की ज्या थॅलस स्ट्रक्चरवरती गॅमेट तयार होते त्याला म्हणायचं गॅमेटोफायटिक जनरेशन. सिम्पल कन्सेप्ट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ द गॅमेटोफायटिक जनरेशन्स. ह्याच्यामध्ये दोनच आहेत, एक गॅमेटोफायटिक जनरेशन, दुसरा आहे स्पोरोफायटिक जनरेशन. तर ह्यांच्यामध्ये काय होतं, यांच्या लाईफ सायकलमध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन होत असतो. ओके, तर हे आपण लास्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत अल्टरनेशन ऑफ जनरेशन्समध्ये. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ दी व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर. गॅमेटोफायटिकमध्ये पहिल्यांदा आपल्याला त्याचं व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर बघावं लागेल. ओके, डॉर्सल सरफेस आणि व्हेंट्रल सरफेस. डॉर्सल सरफेस म्हणजे जे वरचं पार्ट आहे, ओके, जे डायरेक्टली सनलाईटला एक्सपोज असतो त्याला म्हणायचं डॉर्सल सरफेस. आणि व्हेंट्रल सरफेस म्हणजे जे ग्राउंड सरफेसला जे टच आहे, ओके, म्हणजे जे सॉईलला एक्सपोज असतो खालचा पार्ट, लोअर पार्ट, त्याला म्हणायचं व्हेंट्रल सरफेस. ओके, सो डॉर्सल सरफेस हे आपल्याला ह्या डायग्राममध्ये ज्या तुम्ही बघतायत, दिस इज द डॉर्सल सरफेस ऑफ दी मर्कॅन्शिया. ओके, दिस इज द, हे जे डॉट्स लाईक्स दिसते हे काय आहेत, हे गॅमा कप. ओके, हे दीज आर दी ग्रुप ऑफ सेल्स. हे कपसारखं स्ट्रक्चर असतो म्हणून त्याला गॅमा कप असं म्हटलेलं आहे. आणि दीज आर दी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स. ओके, हे ह्याच्यानं व्हेजिटेटिव्ह काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं मर्कॅन्शियाचा. ओके, तर दी प्रॉमिनंट मिडरीव विच डीपन ॲट द ॲपेक्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे काय तुम्ही सेंटर पार्टला यू कॅन सी हिअर, दिस इज द प्रॉमिनंट मिडरीव. ओके, तर हे जे थॅलस स्ट्रक्चर आहे, ओके, थॅलस स्ट्रक्चर कशाला म्हणायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्याला ट्रू स्टेम, ट्रू लिव्ज किंवा ट्रू रूट्स नाही आहेत अशा प्लांट बॉडीला काय म्हणायचं, थॅलस स्ट्रक्चर्स. अल्गी थॅलस स्ट्रक्चर आपण म्हणतो, फंगसमध्ये थॅलस स्ट्रक्चर आपण म्हणतो. ओके, ब्रायोफाइट्समध्ये आपण थॅलस म्हणतो. ते स्टेडोफायटिक प्लांट्समध्ये वगैरे पुढं, कारण त्यांच्यामध्ये थोडंफार रूट डेव्हलपमेंट आहे, व्हस्क्युलर सिस्टीम आहे आपल्याला बघायला मिळतो, तर त्यांच्यामध्ये थॅलस आपण म्हणत नाही, तर दीज मग ह्याला म्हणायचं थॅलस. ह्याच्यामध्ये ट्रू रिव्ज, ट्रू स्टेम किंवा ट्रू रूट्स ह्याच्यामध्ये नाहीत म्हणून दॅट्स वाय इट इज कॉल्ड थॅलस. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजलं पाहिजे की थॅलस म्हणजे काय. सो प्रॉमिनंट मिडरीव विच डिपन्स ॲट द ॲपेक्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रॉमिनंट मिडरीव ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळतो मायक्रोस्कोपच्या अंडर किंवा इव्हन आपल्याला नेकेड आईनं आपण बघू शकतो. So presence of gamma cup which encloses a number of gamma. ओके, जिमा कप असं सुद्धा प्रोनाउन्सिएशन तुम्ही करू शकता किंवा गॅमा कप असं सुद्धा म्हणू शकता. ओके, तर त्याच्यामध्ये काय आहे ते नंबर ऑफ, हे गेमा कपमध्ये नंबर ऑफ काय आहे ते व्हेजिटेटिव्ह. आता हे नंबर ऑफ गॅमी म्हटलेलं आहे, म्हणजेच काय आहे की ते व्हेजिटेटिव्ह सेल्स आहेत. सिम्पल एवढं लक्षात ठेवा की ते व्हेजिटेटिव्ह सेल्स आहेत. जिमा म्हणजे काय आहे, दीज आर दी व्हेजिटेटिव्ह सेल्स. सो जिमा आर दी मीन्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन्स. ओके, म्हणजे मगाशीच तुम्हाला सांगितलं हे जे गॅमा कप आहे किंवा जिमा कप आहे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ओके, म्हणजे ह्याच्यापासून हे जिमा कप मॅच्युअर झाल्यानंतर हे फॉल होणार मदर सेलपासून जमिनीवरती, म्हणजे जिथं मॉइश्चर, आता ऑब्व्हियसली हे जिथं ग्रो होतो तो मॉइश्चर असणार, त्या मॉइश्चरमध्ये ते परत काय होतं, ते स्प्राउट होऊन त्याच्यापासून नवीन मर्कॅन्शियाचं थॅलस, नवीन प्लांट बॉडी असं बनतो. ओके, सो म्हणून दिस इज द असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, गॅमा कप. सो सेक्स ऑर्गन्स आर बॉर्न ऑन अ स्पेशल अपराईट ब्रँचेस. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ह्याच्यावरती, आता हे आपण गॅमा कप बघितलं, आता ह्याच्यावरती हे थॅलस स्ट्रक्चरवरती जे सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह जे स्ट्रक्चर आहेत तर डायरेक्टली ह्या डॉर्सल सरफेसपासूनच डेव्हलप होतो असं वरती पार्ट. ओके, सो अँथ्रिडिओफोर्स बिअर द अँथ्रेडिया. आता अँथ्रिडिओफोर्स जे आहे ते मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, लक्षात ठेवा. ओके, सर त्याच्यामध्ये काय तयार होतो, अँथ्रेडिया तयार होतो. अँथ्रिडिओफोर. ओके, अँथ्रेडिओफोर म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये, म्हणजे जे अँथ्रेडिया कॅरी करतो किंवा डेव्हलप करतो त्याला म्हणायचं अँथ्रिडिओफोर. ओके, तसंच सेम आर्किगोनियोफोर. ओके, की ज्याच्यामध्ये आर्किगोनिया डेव्हलपमेंट होते. समजलं की ते हे महत्त्वाचे दोन कन्सेप्ट. एक आहे अँथ्रिडिओफोर्स, त्याच्यामध्ये अँथ्रेडिया तयार होतो. अँथ्रिडिओफोर हे काय आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. आर्किगोनियोफोर हे काय आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये आर्किगोनियाचं स्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतो आणि त्या आर्किगोनियामध्ये एग सेल्स डेव्हलप होतो. ओके, सो दिस इज बेसिक कन्सेप्ट अबाउट दी व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स. ओके, आता आपण डॉर्सल सरफेस बघितला. आता व्हेंट्रल सरफेस. ओके, म्हणजे जे लोअर सरफेस की जे सॉईलला चिटकून ग्रो करतो, की जिथून रायझर्ड्स वगैरे डेव्हलपमेंट होती. ओके, की जिथून मॉइश्चर आणि न्यूट्रियंट्स सॉईलमधून ते ॲब्सॉर्ब करायचं काम करत असतं, लोअर सरफेस. ओके, सर शोज मीडियन ग्रोज
ओके. लोअर सरफेसवरती ह्याच्यामध्ये काय होतं, अशा पद्धतीचं हे मीडियन ग्रोज तुम्हाला दिसते. मिड रिब तुम्हाला डॉर्सल सरफेसवरती दिसतो, पण ॲक्च्युअली हे लोअर सरफेसवरती अशा पद्धतीचं हे मीडियन काय दिसतं तुम्हाला, ग्रूज म्हणायचं याला. ओके. सो रायझॉइड्स अँड स्केल्स आर अटॅच्ड. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ह्या ठिकाणी हे असं का दिसतो, कारण ह्याच्यामध्ये स्केल्स असतो. स्केलसुद्धा ग्रुप ऑफ व्हेजिटेटिव्ह सेलपासून बनलेला असतो, त्याला म्हणायचं स्केल्स. एक छोटासा ग्रुप ऑफ व्हेजिटेटिव्ह सेलपासून बनलेला असतो. ओके. सो रायझॉइड्स ह्याच्यामध्ये महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं 2 टाईपचे रायझॉइड्स आहेत. एक आहे स्मूथ वॉल्ड रायझॉइड्स आणि ट्युबरक्युलेटेड रायझॉइड्स. ओके. स्मूथ वॉल्ड रायझॉइड्स म्हणजे सिम्पल असा ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी बघू शकता, दिस इज द स्मूथ वॉल्ड रायझॉइड्स. म्हणजे सिम्पल काय आहे, ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. ओके. त्याला म्हणायचं इनर वॉल जे आहे, ओके, ह्या रायझॉइडचं 2 वॉल दिसतात ह्या ठिकाणी, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला. इनर वॉल जे आहे ते स्मूथ वॉल्ड आहे आणि दुसरं टाईप जे आहे ते म्हणजे ट्युबरक्युलेटेड रायझॉइड्स. ट्युबरक्युलेटेड म्हणजे काय, असं काय आहे तुम्हाला ह्या ठिकाणी पेग लाईक इन ग्रोथ. पेग म्हणजे इनर वॉल जे आहे ते आतमध्ये काय झालेलं आहे, कर्व झालेलं अशा पद्धतीचं, त्याला पेग लाईक स्ट्रक्चर असं म्हणायचं. ओके. सो पेग लाईक इन ग्रोथ इन देअर इनर वॉल, लिव्हिंग द बिगिनिंग बट लॅक प्रोटोप्लाझम ॲट मॅच्युरिटी. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे रायझॉइड्स जे आहेत हे रूटसारखं काम करतात, बट दे आर नॉट ट्रू. लक्षात ठेवा, रायझॉइड्स हे सगळ्यात महत्त्वाचं रूटसारखं काम करतात. ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल हे त्यांचं काय आहे, मेन फंक्शन. ओके. ह्यामध्ये एवढंच लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला की रायझॉइड्सचे 2 प्रकार आहेत. एक आहे स्मूथ वॉल्ड रायझॉइड्स. ओके. इनर वॉल हे स्मूथ वॉल्ड असतो, कुठंही पेग लाईक स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये कर्व वगैरे काय नसतो. दुसरा आहे ट्युबरक्युलेटेड रायझॉइड्स, त्याच्यामध्ये इनर वॉल जे आहे ते पेग लाईक इन ग्रोथ त्याच्यामध्ये असतो, त्यामुळे ते ट्युबरक्युलेटेड अशा पद्धतीचं रायझॉइड्स दिसतो. सिम्पल कन्सेप्ट. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता ह्याच्यावरती दुसरं आपण म्हटलं की स्केल्स. ओके. आता स्केल्ससुद्धा ह्याच्यामध्ये काय आहेत, हे 2 टाईपचे असतात त्याच्यामध्ये स्केल्स. ओके. एक आहे अपेंडिक्युलेट आणि दुसरा आहे लिग्युलेट. ओके. आता अपेंडिक्युलेट म्हणजे काय की हे जे डायग्राम आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो दिस इज द अपेंडिक्युलेट काय स्केल्स. सो लार्ज वेज शेप्ड. ओके. म्हणजे ह्याचं शेप जे आहे ते वेज शेप, वरती थोडा त्रिकोणी आहे आणि खाली असं मोठा स्ट्रक्चर आहे. सो दिस इज वेज शेप बियर अँड अपेंडेज ॲट देअर टिप. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं, अशा पद्धतीचं हे जे वरचं स्ट्रक्चर आहे ते असं अपेंडेज काय करतो, बियर करतो, म्हणजे ते कॅरी करतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे अपेंडिक्युलेट. ओके. सो दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ स्केल्स. सेकंड दुसरा आहे लिग्यूल. ओके. हे काय आहे, स्केलचा प्रकार आहे. लिग्यूल म्हणजे फक्त असा एक काय स्मॉल सिम्पल टंग शेप, म्हणजे जिभेसारखा असा एक छोटासा व्हेजिटेटिव्ह ग्रुप ऑफ व्हेजिटेटिव्ह. हे पहा, हे जे स्केल्स आहेत हे सगळे ग्रुप ऑफ व्हेजिटेटिव्ह सेलपासून बनलेले आहेत, सिम्पल सेलपासून बनलेले आहेत, ग्रुप ऑफ सेल्स. सिम्पल लक्षात ठेवा, फक्त ह्यांचं शेप काय आहे, डिफरंट आहे. ओके. टंग शेप आहे आणि हे अपेंडेजेस एक्स्ट्रा एक्स्ट्रा ह्या ठिकाणी अपेंडेज असतो, म्हणून ह्याला अपेंडिक्युलेट स्केल म्हटलेलं आहे. आणि हे टंग शेप स्केल आहे. ओके. म्हणून त्याला म्हटलेलं आहे लिग्युलेट. ओके. विदाउट एनी अपेंडेजेस, जसं की ह्या ठिकाणी अपेंडेजेस ह्या ठिकाणी ह्याला तुम्हाला बघायला मिळत नाही. समजलं. सो दिस इज 2 टाईप ऑफ स्केल्स. सो लोअर पार्टमध्ये म्हणजे जे व्हेंट्रल सरफेस आहे, त्या व्हेंट्रल सरफेसमध्ये 2 टाईपचे रायझॉइड्स आहेत. एक आहे स्मूथ वॉल्ड रायझॉइड्स, दुसरा आहे ट्युबरक्युलेटेड रायझॉइड्स. अँड सेकंड पार्ट इज द स्केल्स असतो. स्केल्समध्ये सुद्धा 2 टाईपचे आहेत. एक आहे अपेंडिक्युलेट स्केल्स, ओके, की ज्याला अपेंडेजेस असतो, ओके, वेज शेप स्ट्रक्चर असतो. आणि दुसरा आहे लिग्युलेट, की जे टंग शेप आहे आणि विदाउट अपेंडेजेस. सो सिम्पल कन्सेप्ट. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आता स्केलचं फंक्शन काय आहे. स्केल सिक्रेट म्युसिलेज अँड प्रोटेक्ट द ग्रोईंग पॉईंट फ्रॉम द डेसिकेशन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की तो म्युसिलेज, हे जे व्हेजिटेटिव्ह ग्रुप ऑफ सेल्स आहे त्या व्हेजिटेटिव्ह ग्रुप ऑफ सेल्समधून तो म्युसिलेज चिकट असा पदार्थ सिक्रेट करतो. त्यामुळं त्याच्यामधलं मॉइश्चर जे आहे ते हवेमध्ये काय होत नाही आहे, उडून जात नाही आहे सनलाईट कंडिशनमध्ये. त्यामुळं मॉइश्चर आतमध्ये टिकून राहतो, त्यामुळं ते ड्राय होऊ देत नाही किंवा डेसिकेट होऊ देत नाही. डेसिकेट म्हणजे ड्राईंग, ते ड्राय होऊ देत नाही ते प्लांटला. जरी त्या ठिकाणी पाऊस जरी नाही पडला 7-8 दिवस, तरी ते काय होतं, तो सर्वाईव्ह करू शकतो ते प्लांट्स. ओके. सो दिस इज द मेन फंक्शन ऑफ द स्केल्स. सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेशन ऑफ म्युसिलेज विच इज प्रोटेक्ट फ्रॉम द डेसिकेशन ऑर ड्राईंग. ओके. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दी, आपण काय बघितलं, हे व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स. ओके. सो नेक्स्ट पार्ट इज द ॲनाटॉमिकल पार्ट, दॅट इज द इंटरनल स्ट्रक्चर. ओके. सो इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आपण त्याचं डॉर्सल सरफेस किंवा त्याला आपण स्लाईडवरती ठेवून त्याचं जर आपण ट्रान्सफर सेक्शन जर घेतलं, ओके, उभं असं जर ब्लेडनं सेक्शन घेतलं की तर त्याच्यामध्ये आपल्याला हे असे 3 पार्ट आपल्याला बघायला मिळतो. ओके. कुठले कुठले 3 पार्ट. फर्स्ट इज दी अप्पर इपिडर्मिस. ओके.
हे जे पार्ट आहे दॅट इज इपिडर्मल पार्ट. अँड सेकंड वन इज द फोटोसिंथेटिक पार्ट. ओके, हे तुम्हाला गॅपमध्ये दिसतो हे सगळं फोटोसिंथेटिक पार्ट आहे. आणि थर्ड पार्ट दॅट इज लोअर पार्ट. हे सगळं जे पार्ट आहे एवढं दिस इज द स्टोरेज रिजन. ओके, असे ॲनाटॉमिकलमध्ये 3 पार्ट आपल्याला बघायला मिळतो. ओके, सिम्पल इपिडर्मल रिजन. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द इपिडर्मल रिजन. तर इपिडर्मल रिजन काय आहे? सो इपिडर्मल रिजन म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता काही ह्या ठिकाणी झूममध्ये. सो दिस इज हे जे पार्ट आहे सिम्पल आपल्याला ह्या ठिकाणी फाईन स्ट्रक्चर दिसतो छोटासा डायग्राममध्ये. सो ह्या ठिकाणी झूम करून दाखवलेलं तुम्हाला. दीज आर द ग्रुप ऑफ सिंगल लेयर्ड सेल्स. ओके, त्या ठिकाणी एक सिंगल लेअरचा सेल असतो इपिडर्मल लेयर म्हणजे. ओके, सो वेल मार्क्ड अपर अँड लोअर इपिडर्मिस. ओके, म्हणजे हे जे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता हे अपर इपिडर्मिस आहे आणि हे जे लोअर पार्ट आहे हे काय आहे लोअर इपिडर्मिस. ओके, अप्पर आणि लोअर इपिडर्मिस. सो अपर इपिडर्मिस इज इंटरप्टेड बाय बॅरेल शेप्ड एअर पोर्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हे जर एक पार्ट तुम्ही झूम करून बघितला की अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बारीक छोटासा एक पोर असतो ते बॅरेल शेप एअर पोर त्याला असं म्हणायचं. ओके, सो फंक्शन ऑफ द एअर पोर इज टू फॅसिलिटेट गॅसेस एक्सचेंज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे ऑक्सिजन बाहेर टाकणे फोटोसिंथेसिस झाल्यानंतर आणि कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेणे. ओके, तर अशा पद्धतीचं जे गॅसेस एक्सचेंज करायचं काम असते ते एअर पोर करत असतो. त्यामुळे त्याला एअर पोर्स असं ह्या ठिकाणी असतो. ओके, त्याला गॅसेस एक्सचेंजसाठी. ओके, सो दिस इज द मेन फंक्शन. सगळ्यात महत्त्वाचं सिंगल लेअर आहे अप्पर आणि लोअर इपिडर्मिस आणि त्याच्यामध्ये इंटरप्टेड जे आहेत पार्ट असतो त्याच्यामध्ये एक छोटासा होल असतो त्याला म्हणायचं एअर पोर्स. ओके, तर अशा पद्धतीचं हे काय आहे ते बॅरल शेप्ड एअर पोर तुम्हाला बघायला मिळतो. सिम्पल गॅस त्यांचं फंक्शन काय आहे एअर पोरचं गॅसेस एक्सचेंज करणे. ओके, सेकंड पार्ट इज द फोटोसिंथेटिक झोन. ओके, हे जे फोटोसिंथेटिक झोन आहे इट कन्सिस्ट ऑफ रेग्युलरली अरेंज्ड एअर चेंबर्स सेपरेटेड विथ ईच अदर बाय सेप्टा. ओके, म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता 1 2 ओके, ह्या ठिकाणी 3 ह्या ठिकाणी 4 5 6 7 अशा पद्धतीचं काय आहे ते पार्टिशन झालेलं आहे. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी हे झूम केलेलं एक पार्ट म्हणजे हा इथं एक वॉल आहे. ओके, त्यानंतर इथं काही व्हर्टिकल ग्रुप ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल्स आहेत. परत इथं एक पार्टिशन झालेलं आहे ह्या ग्रुप ऑफ सेलपासून. ओके, तर अशा पद्धतीचं ह्याच्यामध्ये काय असतं फोटोसिंथेटिक झोनमध्ये पार्टिशन झालेलं आहे म्हणजे एक चेंबर म्हणजे कम्प्लिटली हे जे पार्ट आहे हे कम्प्लिटली काय झालं हे चेंबर झालं. ह्या चेंबरमध्ये सगळं ग्रुप ऑफ फोटोसिंथेटिक सेल्स असतो. ओके, असे एक ग्रुप ऑफ चेंबर्स हे एकमेकापासून सेपरेट आउट झालेले आहेत. कशामुळं हे पार्टिशनमुळं. इथं पार्टिशन आहे इथं पार्टिशन. हे पार्टिशन कशाचं असते फोटोसिंथेटिक ग्रुप ऑफ सेल्स. ओके, व्हर्टिकल सेल्स त्यामुळे हे पार्टिशन पडतं. ओके, सर कम्प्लिटली आता ह्याच्यामध्ये जे गॅप आहे ह्या गॅपला काय म्हणायचं एअर चेंबर. ओके, त्यानंतर हे जे सेल्स आहे त्याला म्हणायचं पार्टिशन वॉल. ओके, सेल्स आणि हे अप्पर इपिडर्मिस हे एअर पोर्स. ओके, त्यानंतर आतमध्ये जे काही हे छोटे छोटे जे काही ग्रीन फोटोसिंथेटिक फिलामेंट आहेत त्याला म्हणायचं फोटोसिंथेटिक फिलामेंट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ फोटोसिंथेटिक झोन. ओके, त्यानंतर लार्ज नंबर ऑफ फोटोसिंथेटिक और असिमिलेटरी फिलामेंट्स अरायजेस फ्रॉम द फ्लोर ऑफ एअर चेंबर परफॉर्म फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. हे सगळ्या आतमध्ये जे फोटोसिंथेटिक जे सेल्स आहेत त्यांचं मेन फंक्शन आहे की फोटोसिंथेसिस करणे. ओके, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो. ते क्लोरोप्लास्ट काय करतो सनलाईट ॲब्सॉर्ब करून विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साईड ओके क्लोरोफिलच्या मदतीनं फोटोसिंथेसिस करतो आणि त्याच्यामध्ये तो कार्बोहायड्रेट फूड मटेरियल तयार करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फोटोसिंथेटिक झोन. ओके, त्यानंतर थर्ड जे लेअर आहे आपण जे थर्ड लेअर म्हणतो ते म्हणलं आपण हे सगळं पार्ट आहे ते लोअर पार्ट सगळं स्टोरेज पार्ट. ओके, दी स्टोरेज झोन त्याला म्हणायचं स्टोरेज झोन. तो स्टोरेज झोन इज कॉम्पॅक्ट कलरलेस. ह्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नसतो मोस्टली दे आर पेरेनकायमॅटस सेल्स. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. ओके, दे आर दी कलरलेस पेरेनकायमॅटस सेल्स विच स्टोअर स्टार्च ग्रेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय हे वरती जे फोटोसिंथेसिस झाल्यानंतर जे कार्बोहायड्रेट तयार होतो त्या सेल्समध्ये ते कार्बोहायड्रेट स्टोअर कुठं केला जातो ह्या पेरेनकायमॅटस सेल्समध्ये स्टोअर केला जातो इन द फॉर्म ऑफ स्टार्च. ओके, सर स्टार्च हे काय आहे कार्बोहायड्रेट आहे. ओके, तर स्टार्च ग्रेन आणि प्रोटीन बॉडीज ह्या ठिकाणी हे सगळं काय केलं जातो ह्या खाली पेरेनकायमॅटस सेल्समध्ये स्टोअर केला जातो म्हणून त्याला ह्या सगळ्या झोनला काय म्हणायचं स्टोरेज झोन. ओके, त्यानंतर फ्यू सेल्स आर फिल्ड विथ म्युसिलेज अँड ऑइल बॉडीज. काही सेल्समध्ये म्युसिलेज डक्ट तुम्हाला बघायला मिळतो की म्युसिलेज त्या ठिकाणी स्टोअर झालेला बघायला मिळतो आपल्याला आणि काहीमध्ये ऑइल बॉडीज तुम्हाला अशा ऑइल सेल्स बघायला मिळतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी
स्टोरेज झोन. ओके. आणि लोअर जे पार्ट आहे ते लोअर पार्टमध्ये आपण मगाशी व्हेंट्रल पार्टमध्ये स्टडी करताना बघितलं. लोअर पार्टला तुम्हाला रायझॉइड्स 2 प्रकारचे बघायला मिळतात आणि स्केल्ससुद्धा आपल्याला बघायला मिळतं. हे लोअर इपिडर्मिस झाला. ओके. हा जो लोअर पार्ट आहे ते लोअर पार्टचा हा लोअर इपिडर्मिस. ओके. दिस इज ऑल अबाउट द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ मर्कॅन्शिया. ओके. सो नेक्स्ट पार्ट दॅट इज दी रिप्रोडक्शन्स. ओके. रिप्रोडक्शनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट दी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके. इथंपर्यंत तुम्हाला लक्षात आलं की फर्स्ट आपण काय काय बघितलं आतापर्यंत की क्लासिफिकेशन्स बघितले. त्यानंतरनं त्यांचं गॅमेटोफायटिक जनरेशन्समध्ये गॅमेट बिअरिंग पार्ट जे आहे त्याला म्हणायचं गॅमेटोफायटिक जनरेशन्स. ओके. की ज्या थॅलस स्ट्रक्चरवरती गॅमेट तयार होते. ओके. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल त्याचं व्हेंट्रल सरफेस आणि डॉर्सल सरफेसचं स्ट्रक्चर आपण बघितले. ओके. त्यानंतर आपण त्याचं इंटरनल स्ट्रक्चर आपण डिस्कस केलं. इंटरनलमध्ये त्याचं ॲनाटॉमिकल पार्ट. ओके. तर त्या ॲनाटॉमीमध्ये त्याचं जे कंप्लीट स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. लक्षात ठेवा. एक आहे इपिडर्मल पार्ट, दुसरा आहे फोटोसिंथेटिक पार्ट, तिसरा आहे स्टोरेज पार्ट. ओके. तर त्याच्या आपण इन डिटेलमध्ये आपण स्टडी केलं. इपिडर्मलचं पार्ट आहे की प्रोटेक्शन करणे. लोअर पार्टचे फोटोसिंथेटिक जेवढे पार्ट आहे तेवढं प्रोटेक्शन करणे त्याचं पार्ट. ओके. त्यानंतर फोटोसिंथेटिक झोनचं फंक्शन आहे फोटोसिंथेसिस करणे आणि स्टोरेज झोनचं फंक्शन आहे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. जे काही फूड मटेरियल कार्बोहायड्रेट तयार करतो ते इन द फॉर्म ऑफ प्रोटीन, ऑइल बॉडीज आणि स्टार्च ग्रेनमध्ये ते काय करणे ते स्टोअर करून ठेवणे हे स्टोरेज झोनचं काय असतो फंक्शन असतो. ओके. सो नेक्स्ट पार्ट इज द सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज द रिप्रोडक्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी दी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. कारण ह्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते बोथ व्हेजिटेटिव्ह ॲज वेल एज सेक्शुअल रिप्रोडक्शन हे दोन्ही टाईपचं रिप्रोडक्शन ह्याच्यामध्ये बघायला मिळतं. सो ह्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह जे रिप्रोडक्शन होतं ते म्हणजे फ्रॅगमेंटेशन. ओके. आणि ॲडव्हान्टेशियस ब्रँचेस आणि थर्ड वन इज द गॅमिक फॉर्मेशन. ओके. अशा पद्धतीनं हे 3 मेथडनं ह्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. सो फ्रॅगमेंटेशन व्हेरी सिम्पल मेथड. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की नॅचरल डिझास्टर किंवा वगैरे झालं की ह्याच्यावरती एखाद्या ॲनिमलने वगैरे पाय वगैरे ठेवला आणि ह्याचे थॅलसचं ब्रेक झाला असं. ओके. फ्रॅगमेंट झाले, तुकडे झाले वगैरे. ओके. किंवा एखादा पावसाळ्यामध्ये एखादं डोंगरावरनं पडणार एखादा दगड वगैरे ह्या थॅलस स्ट्रक्चरवरती जर पडला आणि हे थॅलस जर ब्रेक झाला असा. ओके. तर ब्रेक झाल्यानंतर छोटासा जे फ्रॅगमेंट असतो त्या फ्रॅगमेंटपासून नवीन एक थॅलस स्ट्रक्चर नवीन परत एक मर्कॅन्शियाचं थॅलस स्ट्रक्चर बनतो. हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके. सिम्पल म्हणजे जसं की आपण एखादं लीफ कटिंगनं एखादं नवीन झाड तयार करतो किंवा एखादं स्टेम कटिंग नवीन झाड तयार करतो, जास्वंदी वगैरे कटिंग लावतो, तसं दॅट इज अ छोट्याशा फ्रॅगमेंटपासून नवीन झाड दॅट इज फ्रॅगमेंटेशन. ॲडव्हान्टेशियस ब्रँचेस म्हणजे काय की हे एक्स्ट्रा जे ह्याच्यावरती छोटे काय होते असे ब्रँचेस डेव्हलप होते. ओके. म्हणजे आता हे अख्खं कम्प्लिटली हे छोटासा ब्रँच आहे असं कन्सिडर करा आणि त्या ब्रँचेसपासून नवीन एक मर्कॅन्शियाचं थॅलस स्ट्रक्चर डेव्हलप करतो. त्याला म्हणायचं ॲडव्हान्टेशियस ब्रँचेस. थर्ड वन इज द गॅमिका फॉर्मेशन. लास्ट स्लाईडमध्ये आपण बघितलं की ह्याच्यावरती हे जे गॅमा कप आहेत दीज आर दी ग्रुप ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल्स. हे मॅच्युअर झाल्यानंतर गॅमा कप जे आहे ते सेपरेट फ्रॉम द मदर सेल्स. हे फॉल होतो जमिनीवरती. तिथं मॉइश्चर ह्युमिडिटी वगैरे सफिशियंट असलं की ते गॅमा कप काय होतो मल्टिप्लाय होऊन त्याच्यामध्ये जे व्हेजिटेटिव्ह सेल्स आहेत ते व्हेजिटेटिव्ह सेल्स जे काय होतात मल्टिप्लाय व्हायला लागतात आणि त्यांच्यापासून नवीन एक मर्कॅन्शियाचं थॅलस स्ट्रक्चर बनतो. ओके. अशा पद्धतीनं असे हे. सो गॅमा प्रोड्युसेस इनसाइड द गॅमा कप. दीज कप आर प्रोड्युस्ड ऑन द डॉर्सल सरफेस ऑफ द थॅलस. आपण मगाशी बघितलं की डॉर्सल म्हणजे अप्पर सरफेसवरती हे गॅमा कप तयार होतो आणि त्यांच्यापासून नवीन मर्कॅन्शियाचं थॅलस स्ट्रक्चर बनतो. सो दिस इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. लक्षात ठेवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन 3 मेथडनं होतो. एक आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरा आहे ॲडव्हान्टेशियस ब्रँचेस आणि तिसरं आहे गॅमी फॉर्मेशन्स. ओके. तर हे झालं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. नेक्स्ट पार्ट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं. ओके. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं जे टाईप आहेत ह्याच्यामध्ये अल्गीमध्ये आपण बघितलं आयसोगॅमस, ॲनिसोगॅमस, ऊगॅमस. ओके. टाईपचं रिप्रोडक्शन. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेक्शुअल रिप्रोडक्शनचं जे मेथड आहे ते आहे ऊगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन्स. ओके. ऊगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं. ऊगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शनमध्ये जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतो तो नॉन मोटाईल असतो आणि मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतो ते मोटाईल असतो. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरचे जे साईज आहे ते लार्ज असतो ॲज कम्पेअर टू मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला काय म्हणायचं ऊगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन्स. हे तुम्हाला व्हायवाला वगैरे विचारलं जाईल. ओके.
की ऊगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय, आयसोगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय, ॲनिसोगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय. ओके, सो प्लीज रिमेंबर ऊगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय. ह्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते ऊगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन होतं. सो ऑल द स्पेसीज आर डायोसियस. ओके, डायोसियस म्हणजे काय की मेल रिप्रोडक्टिव्ह म्हणजे मेल म्हणजे जे अँथेडिया प्रोड्युसिंग जे बॉडी असतो ते वेगळं असतो, म्हणजे मेल प्लांट आणि फिमेल प्लांट हे काय असतो वेगळं असतो, त्याला म्हणायचं सिम्पल डायोसियस प्लांट. मोनोसियस म्हणजे एकाच प्लांटवरती दोन्ही रिप्रोडक्टिव्ह, मेल पण तयार होतं फिमेल पण रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणायचं मोनोसियस प्लांट. ओके, सगळ्यात महत्त्वाचं हे डायोसियस आहे. ओके, सो मेल सेक्स ऑर्गन्स आर अँथेडिया आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स आर कॉल्ड आर्किगोनिया. आपण लास्ट स्लाईडमध्ये आपण बघितलं. ओके, सो मेल सेक्स ऑर्गनला म्हणायचं अँथेडिया आणि फिमेलला म्हणायचं आर्किगोनिया. तर लक्षात ठेवा, तुम्हाला वायवामध्ये विचारलं जाईल की मार्कियांची हे डायोसाइस आहे की मोनोसिस आहे. तो डायोसिस सांगता आलं पाहिजे, कारण मेल प्लांट वेगळा असतो आणि फिमेल प्लांट वेगळा असतो ह्याच्यामध्ये. ओके, सो दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ गॅमिकप. ओके, ह्याच्यामध्ये अजून एक सांगायचं राहून गेलं की हे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही बघू शकता, ह्याचं गॅमिकप म्हणजे गॅमिकपचं तुम्ही व्हेंट्रल म्हणजे व्हर्टिकल सेक्शन तर तुम्ही घेतलं ब्लेडनं तर तुम्हाला अशा पद्धतीचं ह्याच्यावरती सुद्धा एअर पोर्स, एअर चेंबर्स, फोटोसिंथेटिक झोन वगैरे तुम्हाला बघायला मिळतो. ओके, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये हे सगळे गॅमी आपल्याला बघायला मिळते. 1, ओके, हे 2, हे छोटासा गॅमी अजून डेव्हलप होत आहे. हा कम्प्लिटली हा कप शेप स्ट्रक्चर आहे म्हणून ह्याला गॅमिक कप असं म्हणतो. ओके, तो अशा पद्धती ह्यालासुद्धा स्मॉल रायझर्ड्स म्हणजे हे जमिनीवरती पडल्यानंतरनं ह्याला छोटेसे रायझर्ड्स डेव्हलप व्हायला लागतात. ओके, अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतो ॲनाटॉमीचं पार्ट गॅमिकपचं. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज द पोझिशन ऑफ सेक्स ऑर्गन. ओके, आता ह्याच्यामध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत म्हणजे मोस्टली कुठले सेक्स ऑर्गन्स आहेत मेल आणि फिमेलमध्ये, अँथ्रिडिओफोर आणि आर्किगोनिओफोर. ओके, तर ह्या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये बघू शकता दिस इज द मेल प्लांट अँड दिस इज वन इज द फिमेल प्लांट्स. ओके, सर हे मेल म्हणजे अँथ्रिडिओफोर्स म्हणजे ह्याच्यामध्ये अँथ्रिडिया डेव्हलपमेंट होतो. हा छोटासा एक स्मॉल अम्ब्रेला लाईक रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ओके ह्याच्यामध्ये डेव्हलप होतो, ते म्हणजे अँथ्रिडिओफोर्स. आणि सेकंड वन इज द आर्किगोनिओफोर्स, हे सुद्धा अम्ब्रेला लाईक म्हणजे छत्रीसारखा छोटासा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतो, त्याला म्हणायचं आर्किगोनिओफोर, अँथ्रिडिओफोर. ओके, आता 4PHORE असा शब्द वापरलेला आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. ओके, लक्षात ठेवा. किंवा फंगसमध्ये सुद्धा कोनिडिओफोर. ओके, अशा पद्धतीचं म्हणजे ज्याच्यावरती कोनिडिया तयार होतो त्याला म्हणायचं कोनिडिओफोर. तसंच ज्याच्यावरती अँथ्रिडिया तयार होतो ज्या स्ट्रक्चरवरती ओके म्हणजे जे कॅरी करतो म्हणजे ह्याच्यावरती हे अँथ्रिडिया कॅरी करतो म्हणून ह्याला म्हणायचं अँथ्रिडिओफोर. ओके, हे जे कॅरी करणारं पार्ट आर्किगोनिया आहे त्याला म्हणायचं आर्किगोनिओफोर. सिम्पल. ओके, सो बॉर्न ऑन अ स्पेशल इरेक्ट अँड स्टॉक्ड ब्रँचेस कॉल्ड गॅमेटोफोर ऑर रिसेप्टॅकल. ओके, ह्याला रिसेप्टॅकलसुद्धा म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये हे असं एक इरेक्ट स्ट्रक्चर आहे म्हणजे असं स्ट्रेट स्ट्रक्चर वाढतो सरळ थॅलसपासून. ओके, स्टॉक आहे याला म्हणजे हे खालचं जे स्टॉक आहे. ओके, हा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. रिसेप्टॅकल बिअरिंग अँथ्रिडिया इज कॉल्ड अँथ्रिडिओफोर्स. ओके, हे जे रिसेप्टॅकल्स आहेत की ज्याच्यावरती विच बिअर अँथ्रिडिया. ओके, ह्याला रिसेप्टॅकलसुद्धा म्हटलं जातं की ज्याच्यावरती अँथ्रिडिया तयार होतं म्हणून त्याला म्हणायचं अँथ्रिडिओफोर. सेम आर्किगोनिओफोर. ओके, 1-2 मिनिट. स्टॉक ऑफ बोथ अँथ्रिडिओफोर अँड आर्किगोनिओफोर आर मॉर्फॉलॉजिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर. ओके, हे नुसतं प्लांटवरनं आपल्याला हे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरनं आपल्याला काय आयडेंटिफिकेशन करता येत नाही. मोस्टली हे कुठलं आहे आपल्याला त्याचं काय करावं लागतो ॲनाटॉमिकल सेक्शन घ्यावा लागतो. ओके, ते सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला कळतं की हे मेल प्लांट आहे की फिमेल प्लांट आहे, कारण हे मॉर्फॉलॉजिकल तुम्हाला सिमिलर दिसतो, छत्रीसारखा पार्ट सेम दिसतो. मग मेल प्लांट आणि फिमेल प्लांट कसं ओळखायचं तर ते ॲनाटॉमिकल सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला समजतो की त्याच्या आतमध्ये अँथ्रिडिओफोर आहे की आर्किगोनिओफोर आहे. ओके, the side corresponding to the morphological dorsal surface of the thallus photosynthetic zone. ओके, म्हणजे हे जे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे ते कशावरती डेव्हलपमेंट होतो तर जे म्हणजे डॉर्सल सर्फेसवरती अप्पर सर्फेसवरती हे डेव्हलपमेंट होतं, अप्पर सर्फेसपासून त्याची डेव्हलपमेंट होती. द साईड ऑफ करस्पॉन्डिंग टू द मॉर्फॉलॉजिकल डॉर्सल सर्फेस ऑफ द थॅलस ऑफ फोटोसिंथेटिक झोन. द अदर साईड ऑफ द स्टॉक करस्पॉन्ड टू द लोअर व्हेंट्रल साईड ऑफ द थॅलस, म्हणजे जे लोअर पार्ट आहे त्याला म्हणायचं व्हेंट्रल सर्फेस. ओके, सिम्पली ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा हे जे रिप्रोडक्टिव्ह जे स्ट्रक्चर्स आहेत हे डॉर्सल सर्फेसवरती डेव्हलपमेंट होतो. ओके ओके, सो नेक्स्ट इज दी स्ट्रक्चर ऑफ अँथ्रिडिओफोर. ओके, नेक्स्ट जे आपण पार्ट बघणार आहोत ते म्हणजे अँथ्रिडिओफोरचं स्ट्रक्चर. ओके, सो आता आपल्याला काय करायचं हे तुम्हाला प्रॅक्टिकलला सुद्धा आहे.
ओके. ॲनाटॉमी ऑफ एन्थ्रिडिओफोर्स म्हणजे तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरचं त्याचं व्हर्टिकल तुम्ही ब्लेडनं सेक्शन घेतला की तुम्हाला ह्याच्यामध्ये अशा अँथ्रिडिया बघायला मिळतील. 1 2 3 4 असं हे चेंबरमध्ये प्रत्येक चेंबरमध्ये हे तुम्हाला एक अँथ्रिडिया बघायला मिळेल, म्हणून त्याला म्हणायचं अँथ्रिडियल चेंबर. ओके. आणि ह्याच्यामध्ये एक छोटासा ऑस्टिओल एअरपोर असतो, त्याला म्हणायचं ऑस्टिओल. ओके. म्हणजे अँथ्रिडियम जे हा कम्प्लिटली काय आहे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये एक छोटासा एक ओपन असतो की ज्याच्यामध्ये अँथ्रिडिया मॅच्युअर झाला की ह्याच्यामधून बस्ट होऊन अँथ्रोझॉइड्स ह्याच्यामधून बाहेर पडतो. मग असं जे ओपन असतो छोटासा पोर असतो होल असतो त्याला म्हणायचं ऑस्टिओल. ओके. आणि काही ह्या ठिकाणी फोटोसिंथेटिक झोन पण असतो, त्याला म्हणायचं एअरपोर्स. जसं की आपण ॲनाटॉमीमध्ये बघितलं आतमध्ये फोटोसिंथेटिक काही फिलामेंट असतात आणि तिथं बॅरल शेप एअरपोर असतो. हे तुम्हाला दोन्ही बघायला मिळतील. ओके. सो आपल्याला तुम्ही जर हे अम्ब्रेला शेप असा कम्प्लिटली ह्याचं जर तुम्ही डायग्राम बघितलं हा छत्रीसारखा आहे बरोबर की नाही, तर ते हे जे सेक्शन आहे जे डायग्राम आहे ते मगाशी आपण जे मॉर्फॉलॉजी जे बघितलं आपण अम्ब्रेला शेप अँथ्रिडिओफोर आणि आर्किगोनिओफोर, तर त्याचं काय आहे व्हर्टिकल सेक्शनचं डायग्राम आहे. ओके. सो यू कॅन सी हिअर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अँथ्रिडिया 1 2 3 4. हे काही डेव्हलपिंग होतं आहे, अजून छोटासा आहे हे सुद्धा डेव्हलपमेंट होतं आहे, हे सुद्धा डेव्हलपमेंट होतं आहे. ओके. मॅच्युअर झाल्यानंतर ना कम्प्लिटली तुम्हाला अशा पद्धतीचं हे अँथ्रिडिया एका कम्प्लिटली चेंबरमध्ये, हा छोटासा एक चेंबर आहे त्याला म्हणायचं अँथ्रिडियल चेंबर, की त्या चेंबरमध्ये एक तुम्हाला अँथ्रिडिया डेव्हलपमेंट झालेला दिसेल मॅच्युअर. ओके. कम्प्लिटली एक ह्या ठिकाणी हा अँथ्रिडियलचं डायग्राम ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये हा एक अशा पद्धतीचा एक जॅकेट लेअर असतो कम्प्लिटली. हे एक अँथ्रिडियाला एक सिंगल लेअर जे कवर असतो त्याला म्हणायचं जॅकेट लेअर. ओके. आणि खालचं जे पार्ट असतो त्याला म्हणायचं स्टॉक, की ज्याच्या ह्या ठिकाणी हे जे कम्प्लिटली अँथ्रिडिया आहे स्टॉकला खाली ह्या ठिकाणी बेसला अटॅच असतो. हा बेसला अटॅच कशामुळे असतो, कारण ह्याच्यामध्ये हे अँथ्रिडियाचे डेव्हलपमेंट होण्यासाठी ह्याला जे फूड मटेरियल लागतो, ओके, जे काही न्यूट्रियंट्स लागतो प्रोटीन्स कार्बोहायड्रेट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, हे सगळं थॅलस स्ट्रक्चरपासून डेव्हलपमेंट होतो. ओके. म्हणून हे जे स्पोरोफायटिक जे नेक्स्ट स्टेजेस आहे हे सगळं गॅमेटोफाईटवरती डिपेंड असतो. नेक्स्ट आपण ते बघणार आहोत. ओके. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. सो ह्याच्यामधले जे सेल्स आहेत त्याला म्हणायचं अँड्रोसिस्ट मदर सेल्स किंवा अँथ्रिडियल मदर सेल्स. ओके. कारण ह्या मदर सेलपासून अँथ्रोझॉइड्स किंवा अँड्रोसिस्टची काय होणार आहे डेव्हलपमेंट होणार आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं अँड्रोसिस्ट मदर सेल्स किंवा अँथ्रिडियल मदर सेल्स. ओके. असे नंबर ऑफ ग्रुप ऑफ सेल्स असतो. ओके. सो त्यानंतर ना ह्याच्यामध्ये हा स्टॉक आहे कम्प्लिटली पार्ट त्याचा. ओके. अँथ्रिडिओफोरचा. ओके. अँड दिस इज द अँथ्रिडियल चेंबर्स आपण डिस्कस केला. सो फर्स्ट ऑफ ऑल विल सी दी डिटेल स्ट्रक्चर्स. अँथ्रिडिओफोर्स आर डिफरन्शिएटेड इंटू लॉंग स्टॉक. हे आपण बघितलं, हे जे काही कम्प्लिटली हा मोठा स्ट्रक्चर आहे हा लॉंग स्टॉक आपण त्याला म्हणायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे असं छत्रीसारखं पार्ट आहे त्याला म्हणायचं टर्मिनल डिस्क. ओके. अँड डिस्क इज 8 लोब्ड. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे असे वेगवेगळे लोबनं बनलेलं आहे. ओके. जे कम्प्लिटली जे डिस्क आहे ते. सो अप्पर झोन ऑफ द डिस्क कन्सिस्ट ऑफ एअर चेंबर्स अल्टरनेटिंग विथ द अँथ्रिडियल चेंबर्स. सगळ्यात महत्त्वाचं हे जे डिस्क आहे कम्प्लिटली एक काय असतो हा एअर चेंबर, म्हणजे हे फोटोसिंथेटिकचा चेंबर आहे की जिथं फोटोसिंथेसिस होतो. आणि दुसरं जे चेंबर असतो ते म्हणजे अँथ्रिडियल चेंबर, की त्या ठिकाणी अँथ्रिडियाची डेव्हलपमेंट होती. परत अल्टरनेट म्हणजे नेक्स्ट फोटोसिंथेटिक बरोबर चेंबर आहे, आणि परत नेक्स्ट जे आहे ते अँथ्रिडियल चेंबर, परत फोटोसिंथेटिक, परत अँथ्रिडियल, म्हणजे असे काय आहे अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये असतो अरेंजमेंट ह्या कम्प्लिटली डिस्कमध्ये. ओके. सो द एअर चेंबर पजेस ॲसिमिलेटरी फिलामेंट. मग असे आपण ॲनाटॉमीमध्ये जे पार्ट बघितलं आपण एअर चेंबरमध्ये ॲसिमिलेटरी फिलामेंट म्हणजेच काय, हे फोटोसिंथेटिक फिलामेंट म्हणायचं त्याला, की जिथं फोटोसिंथेसिस होतो. ओके. आणि अँथ्रिडियल चेंबरमध्ये काय असतो अँथ्रिडिया असतो. अँथ्रिडिया हे काय आहे मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये अँथ्रोझॉइड्स, त्यालाच दुसरा शब्द आहे स्पर्मॅटोझॉइड्स. ओके. अँथ्रोझॉइड्स त्या ठिकाणी तयार होतो मॅच्युअर झाल्यानंतर. ओके. सो एअर चेंबर पजेस ॲसिमिलेटरी फिलामेंट हे आपण बघितलं परफॉर्म फोटोसिंथेसिस. अँथ्रिडिया आर बॉर्न सिंगली इनसाइड द अँथ्रिडियल चेंबर. ओके. सिंगल अँथ्रिडिया हे अँथ्रिडियल चेंबरमध्ये तयार होतो. एकच अँथ्रिडिया तयार होत आहे त्यामध्ये कम्प्लीट अँथ्रिडियल चेंबरमध्ये. ओके. हा कम्प्लिटली मॅच्युअर अँथ्रिडियलचं स्ट्रक्चर आहे. आणि ते जे स्टॉक आहे स्टॉक 3 to 5 लेअर व्हर्टिकल सेलपासून बनलेला आहे. ओके. यू कॅन सी हिअर दिस इज द फर्स्ट रो ऑफ सेल्स, दिस इज द सेकंड रो ऑफ सेल, अँड दिस इज द थर्ड रो ऑफ सेल्स. अशा ग्रुप ऑफ 3 to 4 व्हर्टिकल रोज ऑफ सेलपासून हे स्टॉक बनतो. ओके. हे स्टॉकचं मेन फंक्शन काय आहे, ह्या थॅलसपासून ह्या डेव्हलपिंग अँथ्रिडियल मदर सेल्सला फूड प्रोव्हाइड करणे, हे त्याचं मेन फंक्शन आहे. अँथ्रिडिया आर बॉर्न इन अ ॲक्रोपेटल सक्सेशन्स.
ॲक्रोपेटल सक्सेशन म्हणजे ह्याचं बेसपासून ह्याची काय होतं असं डेव्हलपमेंट होते, त्याला म्हणायचं ॲक्रोपेटल सक्सेशन. बेसिक पेटल आणि ॲक्रोपेटल असे 2 टर्मिनॉलॉजी आहेत. ओके, सो आपण काय बघितलं आतापर्यंत? ॲनाटॉमी ऑफ अँथिडिओफोर्स. ओके, अँथिडिओफोर्सचं आपण व्हर्टिकल सेक्शन जर घेतलं तर ते कसं पद्धतीनं दिसतो आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट दिसतो हे आपण बघितलं. आता आपण बघूया मॅच्युअर अँथिरिडियम. अँथिरिडियम मॅच्युअर झाल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये काय काय पार्ट असतो. ओके, सो मॅच्युअर अँथिरिडियम जसं की आपण ह्या मागच्या स्लाईडमध्ये हे कम्प्लिटली काय आहे, हे कम्प्लिटली मॅच्युअर अँथिरिडियम आहे. की आपण परत एकदा त्याचं काही पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. सो मॅच्युअर अँथिरिडियम विच इज डिफरन्शिएट इंटू शॉर्ट स्टॉक अँड लार्ज बॉडी. ओके, म्हणजे हे कम्प्लिटली छोटासा स्टॉक आहे आणि हे कम्प्लिटली हे कम्प्लीट मोठा वरचा जे पार्ट आहे त्याला म्हणायचं बॉडी. हे 2 पार्ट आहेत. 2 पार्टमध्ये ह्याच्यामध्ये डिव्हिजन असतं. एक स्टॉक आहे, बॉडी आहे. आणि बॉडीला कम्प्लिटली आउटर लेअर जे आहे त्याला म्हणायचं जॅकेट लेअर, मगाशी आपण डिस्कस केलं. आणि आतले जे सेल्स आहेत त्याला म्हणायचं एंड्रोसिस्ट मदर सेल किंवा तुम्ही म्हणू शकता अँथेरिडियल मदर सेल्स किंवा स्पर्मॅटोझॉइड मदर सेल्स. कुठलंही टर्मिनॉलॉजी तुम्ही यूज करू शकता. ओके, आता स्टॉक आणि लार्ज बॉडी सेल्स. बॉडी हॅज सिंगल लेअर स्टराईल जॅकेट. ओके, आता जे जॅकेट म्हणजे आउटर लेअर जे होतं मगाशी हे जे, ओके, हा कम्प्लिटली काय आहे, अँथ्रेडियल चेंबर आहे. ओके, या ठिकाणी डायग्राम जे दाखवलेला आहे. ओके, आणि मगाशी आपण बघितलं जॅकेट लेअर हे काय आहे, स्टराईल लेअर असतो, तो फर्टाईल नाही आहे. फर्टाईल आणि स्टराईल म्हणजे काय? फर्टाईल म्हणजे ज्याच्यापासून मदर सेल किंवा त्याच्यापासून काहीतरी डेव्हलपमेंट होतं त्याला म्हणायचं फर्टाईल सेल्स. स्टराईल म्हणजे फक्त त्याचं काम आहे प्रोटेक्शन करणे. ओके, तर जॅकेट लेअर जे आहे ते स्टराईल लेअर असतो. हे कम्प्लिटली जे सिंगल लेअर असं कडे येणं जे दिसतो त्या स्टराईल लेअर. ओके, विच इन्क्लोजेस लार्ज नंबर ऑफ अँड्रोसिस्ट, म्हणजे ह्याच्यामध्ये आतमध्ये नंबर ऑफ अँड्रोसिस्ट काय असतो, आतमध्ये इन्क्लोज असतो. त्या अँड्रोसिस्ट मदर सेलपासून विच इज मेटामॉर्फोसिस इंटू अँथेरोझॉइड्स. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, त्यांची डेव्हलपमेंट होती. जसं की बटरफ्लायच्या अगोदर आळी असते, त्या आळीपासून त्याला छोटे पंख फुटायला लागतात, नंतर ते तो मॅच्युअर होऊन बटरफ्लाय बनतो. तसंच सेम, ओके, त्याला म्हणायचं मेटामॉर्फोसिस. ओके, तसंच सेम छोट्याशा सेलपासून आतमध्ये ग्रुप ऑफ सेलपासून त्यांचे ग्रोथ डेव्हलपमेंट, त्यांचे मॉर्फॉलॉजिकल चेंज होतो. ओके, त्यानंतर त्यांना फ्लॅजेला तयार होतो, त्यांचं असं काय होतं डेव्हलपमेंट होते, त्याला म्हणायचं मेटामॉर्फोसिस. अशा अँड्रोसिस्ट मदर सेलचं मेटामॉर्फोसिस होऊन काय तयार होतो, अँथेरोझॉइड्स तयार होतो. ओके, सो अँथेरोझॉइड्स आर स्मॉल युनिन्यूक्लिएट. ह्याच्यामधले जे मॅच्युअर अँथेरोझॉइड्स आहेत ह्याच्यामध्ये नेक्स्ट डायग्राममध्ये तुम्हाला दाखवेन की ह्याच्यामध्ये एक मॅच्युअर अँथेरोझॉइड्स हे काय असतो, सिंगल सेल असतो, त्याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस असतो, युनिन्यूक्लिएट अँड बायफ्लॅजिलेट, 2 फ्लॅजिल त्याला असतं. ओके, मॉर्फॉलॉजिकली अँथेरिडिया कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. सगळ्यात महत्त्वाचं अँथेरिडिया मॉर्फॉलॉजिकल जर बघितलं 3 पार्ट आहे. मगाशी आपण डिस्कस केलं हेड पार्ट. ओके, कम्प्लिटली हा हेड पार्ट आहे. दुसरा आहे लॉंग न्यूक्लिअर पोर्शन आणि सायटोप्लाझमिक पोर्शन. ओके, सो नेक्स्ट आता पार्ट आपण सगळं बघितलं. ॲनाटॉमी आपण बघितलं अँथेरिडिओफोरचे पहिल्यांदा. मॅच्युअर अँथेरिडिया कसं असतो, त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट आहेत ते आपण बघितलं. अँथेरिडियल चेंबर म्हणजे काय, हेड पार्ट म्हणजे काय, स्टराईल जॅकेट लेअर म्हणजे काय, त्याचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन करणे. अँथेरिडियल मदर सेल काय आहे आणि अँथेरिडियल मदर सेलचं मेटामॉर्फोसिस होऊन अँथेरोझॉइड्स तयार होतो. इथंपर्यंत आपण डिटेल म्हणजे आपण त्याचं ॲनाटॉमी बघितलं आणि त्यांचं स्ट्रक्चर, मॅच्युअर अँथेरिडियाचं स्ट्रक्चरसुद्धा बघितलं. ओके, नेक्स्ट मॅच्युअर अँथेरिडिया जेव्हा मॅच्युअर होतो तेव्हा काय होतो, तो डेहिसन्स होतो. म्हणजे आउटर जॅकेट लेअर जे आपण मगाशी बघितलं त्या आउटर जॅकेट लेअर काय होतं, बस्ट होतो, फुटतो तो, आणि त्यातले अँथेरोझॉइड्स जे आहेत ते बाहेर रिलीज होते. ओके, त्याला म्हणायचं डेहिसन्स ऑफ अँथेरिडिया. सो डेहिसेस डीप इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. सगळ्यात महत्त्वाचं हे अँथेरिडिया डेहिस कधी मॅच्युअर होतं, जेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या इन्व्हायरमेंटमध्ये वॉटर असेल सफिशियंट. ओके, पावसाचं पाणी किंवा नदीचं पाणी किंवा मॉइश्चर जास्त असेल तर ते मॉइश्चर काय होतं, ते अँथेरिडियल स्टराईल लेअर जे आहे ते काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. ओके, ते ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याच्यामध्ये टर्गर प्रेशर इन्क्रीज होऊन ते बस्ट होती. ओके, बस्ट झाल्यानंतर आतले जे काही मॅच्युअर जे अँथेरिडियल मॅच्युअर अँथेरिडिया जे आहेत अँथेरिडिया त्या ऑस्टिओलमधून, म्हणजे अँथेरिडियल चेंबरला छोटासा जे पोर असतो त्याला आपण ऑस्टिओल, जे आपण मगाशी स्लाईडमध्ये बघितलं त्या ऑस्टिओलमधून ते बाहेर येतो. ओके, सो बॉडी ऑफ द अँथेरिडियम इन्क्लोजेस अ मास ऑफ फ्री अँथेरोझॉइड्स. ओके, विच फ्लोट इन अ विस्कस फ्लुइड फॉर्म्ड बाय डिझोल्युशन ऑफ द सेल वॉल अँड ऑफ द अँथेरोझॉइड्स. म्हणजे सेल वॉल जे आहे त्या अँथेरोझॉइड्सचं त्याच्यामध्ये हे चिकट पदार्थ बनतो. ते चिकट पदार्थामध्ये ते काय होतं, असं त्या पाण्यासोबत ते ऑस्टिओलमधून तो बाहेर येतो. ओके, स्टराईल जॅकेट सेल इम्बाईब वॉटर. ओके, मगाशी सांगितलं की आउटर जे स्टराईल जॅकेट लेअर आहे ते चिकट पदार्थ म्युसिलेज तयार करतो. ते काय करतो, हवेतलं पाणी मॉइश्चर वगैरे ॲब्सॉर्ब करतो. ओके, आणि ते सेलमध्ये पाणी जास्त गेलं त्या स्टराईल लेअरमध्ये ते की बस्ट होतो
ओके, बिकम सॉफ्ट अँड गेट डिसऑर्गनाइज, ते बस्ट होतं. ओके, आणि बस्ट झालं की सगळे अँथ्रोझॉइड्स बाहेर येणार. अँथ्रोझॉइड्स ऊज आउट म्हणजे अँथ्रोडेल चेंबरमध्ये जे ओस्टिओल आपण मगाशी बघितलं त्याच्यामधून जे अँथ्रोझॉइड्स बाहेर येतात त्याला म्हणायचं ऊज आउट. ओके, बाहेर येण्या प्रकार इन मास थ्रू द ओपनिंग. दे एस्केप थ्रू पोर ऑफ अँथ्रोडेल चेंबर अँड कम्स आउट टू द सरफेस ऑफ डिस्क. ओके, म्हणजे वरचं जर आपण कम्प्लिटली अँथ्रिडियाचे जे स्ट्रक्चर बघितलं त्याच्यामध्ये एक स्टॉक आणि दुसरा आहे डिस्क. ओके, आपण बघितलं त्या डिस्कच्या बाहेर येतो. ओके, अँथ्रोझॉइड स्विम इन अ फिल्म ऑफ वॉटर. ओके, तर पावसाचं पाणी वगैरे पडत असेल तर त्या पावसाच्या पाण्यावरती ते काय अँथ्रोझॉइड काय होतात, स्विम होतात. आणि त्याच्या शेजारी जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह किंवा फिमेल प्लांट असेल मर्कॅन्शियाचं, तर ते मर्कॅन्शिया तिथंपर्यंत पाण्यासोबत काय होतो, स्विम करत पोचतो. ओके, सो इन नेक्स्ट स्लाइड in next lecture we will discuss about the female reproductive structure, that is archegonium. ओके, सर आपण ह्या लेक्चरमध्ये आपण ह्या ठिकाणी थांबूया.